तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत सर्जेराव पवार. सर्जेराव पवारांसाठी आपण एक प्रश्नमंजुषा, गणिताची प्रश्नमंजुषा, गणितावर आपण बोलायचं आहे. आज तू सोसायटी फर्निचरचा एमडी आहेस आणि तुला गणित कितपत येतंय हे आपण विचारणार आहे. सगळ्यात पहिला असणार आहे गुणुले. ठीक आहे, तर इथे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे तुझा 3 गुणिले 9. 3 गुणिले 9. 3 गुणिले 9 सतत 3 गुणिले 9 27. जमते तुला. 7 गुणिले 3. 7 गुणिले 3 7 गुणिले 3 21. बरोबर, 2 उत्तर बरोबर आलं. 9 गुणिले 5. 9 गुणिले 5 45. त्या आईला बरोबर आहे रे. 2 गुणिले 9. 18. कायला फास्ट आहे किती सरजा. आता वजाबाकी 5 मधनं 3 गेलं किती राहते? 2 राहिले. 5 7 मधनं 5 गेलं तर 2 राहिले. 15 8 गेलं तर 7 राहिले. येते गेला. आणि 2 2 घालवलं तर 0 राहिले. आई 2 गेलं तर मग वजा राहिले की वजा झाले की हे आलं म्हणून आलं म्हणलं 4 झालं. मला वजा तू वजा म्हणला मी वजा केलो. 4 मध्ये 2 वाढवला असतं. 6 झालं. 7 मध्ये 8 घातला असतं. 7 मध्ये 8 घातलं असतं. 15 झालं. 10 मध्ये 10 घातला असतं. 20 झालं. 100 मध्ये 50. 150 झालं. 12 गुणिले 8. 12 गुणिले 8. 48. 12 गुणिले 8. 12 गुणिले 8. 12 गुणिले 8 72. 72 झालं. अनेक चान्स घेणारच काय. चुकले. 12 96. मी हेच म्हणायचं होतं तुम्हाला अशी. आता तुला भागिले करायला लागेल. भागिले जरास चुकणार असं वाटते मला. एक अंकी देऊ का 2 अंकी देऊ? भागिलेच जास्त येत नाही मला. मी भागिलेमध्ये कवा गेलोच नाही. टक्केवारी कवा गेलोच नाही. समज 14 भागिले 7 करायचं आहे. 14 भागिले 7. 14 भागिले 7. 14 भागिले म्हणजे वजा काय करायचं? भागिले म्हणजे 14 भागिले 7 कसं करायचं? 14 भागिले 7 कसं? ते कॅल्शियम पाहिजे माझं बरं, त्याला पर्याय नाही. 14ला 7 न भाग की. म्हणजे पाडा म्हणे 14चा. 14चा पाडा म्हणायचं नसते रे. 14ला भागिले 2 कर, भागिले 7 कर. हे अवघड झाले. भागिले म्हणजे म्हणतो भागिले म्हणजे काय सांग? हे सांगायला भागिले अवघड झाली माझं. अरे भागिले म्हणजे काय? म्हणजे डबल भागिले म्हणजे भागिले 7 करा म्हणजे टुपटुप वाढते. हा, टुपटुप वाढते. टुकटुक म्हणजे हे वाढते तिची शंका वाढते तिची. बघ, 100 भागिले 10. 1000 झाले काय? नाही 100ला 10 न भागला. भागलो निम्म. निम्म नाही रे, निम्म म्हणजे भागला म्हणजे भाग कितवा भाग आहे? 100 हा 10चा कितवा भाग आहे? 100 10 वेळा. 10वा भाग. बरोबर. म्हणजे 10 गुणिले 10 केला की 100 यायला पाहिजे. मग 10 गुणिले 10 केला की किती येणार? 10 गुणिले 10 केलं तर 10 देणार. बघ, 10 गुणिले 100 भागिले 10 केला तर उत्तर आलं 10. मग 10 गुणिले 10 केला तर उत्तर किती येणार? 1000. 100 येणार. हा, बरोबर. तसं 14 भागिले 7 केला तर किती येणार? 14. तर 7 भाग. हा 14चा कितवा भाग म्हणजे 7. 7चा पाडा म्हण. 7 1 7 7 2 14. 7 गुणी 14. म्हणजे 7चा कितवा भाग आहे? 14. दुसरा हा, म्हणजे 14 भागिले 7 केला तर उत्तर किती आलं? 2. बरोबर. लक्षात आलं आता काय करायचं? भागिले हा, आता काय कर, 8 भागिले 2 कर. 2 आणि का 2? 16. 16 का? 8 2 16. 8 दुनी 16. 16 गुणिले झालं, भागिले करायचं आहे ना. 8 8चा 2 हा कितवा भाग आहे? कितवा भाग आहे? 8चा 8 कितवा भाग आहे? वाटण्या करायच्या. साधं 8वा सोपं. भाग आहे. 4 मोबाईल आहेत, हं. ह्याच्या वाटण्या करायच्या. प्रत्येकाला 1 1 का 2. माणसं सांगतो की तुला गडबडली असते. आणि आपण माणसं आहेत 4. प्रत्येकाच्या वाटण्याला किती आली? 1 1. बरोबर. तसं मोबाईल आहेत 8 हं. आणि माणसं आहेत 2. हं. प्रत्येकाच्या वाटण्याला किती आले? 4. 8 भागिले 2 किती आलं? 4. बरोबर. आता लक्षात आलं भाग कसे करायचे? 8 वाटण्या करायचे लगेच. 8 लगेच वाटण्या. तुला कसं वाटण्या करायचं आहे? त्याच्या तू माझ्या 8 भागिले 2. हा, किती आलं होतं? 4. विचार केलास बरोबर? 8 भागिले 2. 8 भागिले 2. 2 वाटण्या केल्या हा. त्यात. 4 उत्तर येले. ह्याच्यातलं बरोबर. 2 यातलं 2. बरोबर. आता मला सांग, आता 10 भागिले
10 2 भागिले कर. 10 भागिले 2 आता डोक्यात काय घेणार? 10 काय? 5. बरोबर. आता 16 भागिले 8 केलास तर 16 आता भागिले 16 मोबाईल 8 जणांच्यात वाट. 8. तेच की 16 मोबाईल 8 जणांच्यात वाट 16 मोबाईल 8 जणांना जोडायचं. वाटायचं. 2. अगदी बरोबर. भागिले आलं काय तुला? हा. शिकलास काय? हा. आता सांग 100 हां. हा 50चा कितवा भाग आहे? 100 हे कितवा 50चा भाग आहे? 25. कसं? स्पष्टीकरण. किती वाटणे किलो 100 मध्ये? किती वाटणं त्याला? लई मोठा आवड आहे. 10 भागिले 10 100 भागिले 50. 30 भागिले 10 घे. 30 भागिले 10. 6. कसं? 6 भागिले हो. भागिले आवड आहे. मला भागलेच येत नाही लवकर. मला कॅल्शियम लागले की भागिले करतो. कॅल्शियम येते मला. असं तोंडी येत नाही कॅल्शियम. 44 मधनं 13 वजा केलास किती राहिले? 44 मधनं 13 वजा किलो 33 राहिलं. 44 ते नाही 33 नाही सॉरी 31 राहिलं. बरोबर. आता मग 42 मधनं 12 वजा केलास तर 42 मधनं 12 वजा किलो 30 राहिलं. बरोबर. आता सांग 57 मधनं 18 वजा कर. 57 मधनं 18 वजा किलो तर 40 राहिलं. कसं रे? हा? म्हणजे कसं म्हणजे कसं वजाबाकी कसं केलं? 58 हां त्यातला 18 वजा करायचं ना. 57 मधनं 18 वजा करायचं रे. हां मग 39. बरोबर. आता सांग 39 मधनं 22 वजा कर. 39 मधनं 22 गेलो होतो. तुम्ही 22 वजा गेलो 18 नाही 17. हम्म. 17. आता 22 मधनं 23 वजा कर बघू. 22 मधनं 23 वजा 1 कसं? नाही 22 मध्ये 22 मध्ये 0 ना. 0 राहणार. बरोबर आहे. 22 मधनं वजा केल्यावर 23 वजा कसं करा तू? कसं करणार म्हणजे पेनानं हातानं राहणार नाही काय? का? 22 वजा करायचं आहे. हां 22 नाही 23 वजा करायचं. कितन्या मधनं 22 मधनं 1 राहिला. कसं राहील? मग 23 मध्ये 22 गेले 1 राहिला. समज मी तुला 22 रुपये दिले. हां हं? 23 रुपये दिलायस मला म्हणलास तू. नाही 22 मधनं 23 वजा करायचे. मी तुला 22 रुपये दिलोय हां. आणि तू माझं 23 दे नाही. तुला फायदा झाला का नुकसान? नुकसान झाले मग तुझं शिल्लक राहणार काय वजा होणार? वजा होणार. मग 22 मधनं 23 वजा कर बघू. 0 राहिलं. सध्या पोरं शाळेत जातात. धरून घे. अभ्यास पण घेते रे. बायको तू चुकून पण घेऊ नकोस. मी घेतच नाही. चुकून तुला त्याला लिहायला बसू नको. 22 मध्ये 23 वजा कर म्हणलास तू. वजा 1. मग 1 राहिले सांगितलं की तुला. ते वजा कोण आमचा बा म्हणणार? वजा कसा म्हणायचं 1 राहिले. ठीक आहे 1 रुपये दे मग. प्रत्येक आपण विचार करूया. हा 23 मधनं 22 गेलं किती राहिलं? 1 राहिला. बरोबर. मग 22 मधनं 23 गेला तर 1 राहिला. आणि दोन्ही एकच कसं राहील? नाही 22 मधनं 23 मध्ये 1 गेला तर 1 राहिला. मला सांग मी तुला 23 रुपये दिलोय हां आणि तू मला 22 परत दिलास. माझं नुकसान किती झालं? 1 रुपये. माझे पैसे गेले किती? 1 रुपये मग 1 रुपये काय झालं? मी प्लस झालो का मायनस? मायनस मग 23 मधनं 22 मधनं 23 गेलं तर मायनस किती उत्तर येते? 1 वजा 1 वजा नाही रे वजा 1. वजा 1. हा आता मला सांग अधिक अधिक उत्तर काय ते अधिक 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 वजा उत्तर काय ते वजा 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 उत्तर काय ते वजा कसं वजा कसं झिरो कसं आकडा आहे तो झिरो मग तो अधिक अधिक वजा येते अधिक 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 वजा अधिक अधिक केला की अधिक येते अधिक वजा केला की अधिक येते वजा अधिक केला की वजा येते असं वजा वजा येते आणि वजा अधिक वजा केला की अधिक कशी वजा वजा केला अधिक वजाची असेल. ही एक रेष हां. वजाची ही एक रेष ही एक रेष उभी कर. उभी केल्यानंतर अधिक येते रे. ते त्याचं उत्तरच ते असते रे. एवढं डीप मध्ये कॉल केलं. हे बघ, तू 7 जणांना 14 रुपये वाटलास. टोटल पैसे किती वाटलास? 7 जणांना 14 रुपये वाटलास. तुझ्याकडे पैसे तू किती वाटलास? 14 ना 14 रुपये ना 7 म्हटलो 72. उत्तर 2 अंकी आहे बघ. उत्तराची बेरीज 10 आहे. नाही उत्तराची बेरीज जी आहे ती 10 आहे. उत्तर 2च अंकी आहे. एवढं काय एवढं आहे ना. किती ते उत्तर? मलाच कळत ना माझंच गणित कच्चं मी नापास झालं गणितात. 91 आहे. 91.
14 वाटलं 91 रुपये 7 जणांना वाटलं. 14 14 रुपये. तर तुझे पैसे किती वाटलास? 91 रुपये. बरोबर. आता तुला प्रत्येक जण तुला पैसे की नाही 8 रुपये परत दिला 7 जणांनी. वजा काय 18 रुपये ना कर. 7 जणांच्या कर की. 40 रुपये वजा झालं 91 रुपये. मग शिल्लक किती राहिले तुझ्याकडे? 61 रुपये. खास नाही 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 51 रुपये. वजा कसं केलास? काय म्हणजे 91 रुपये 40 रुपये वजा केलो. 40 रुपये का वजा केलास? परत दिली तिने 8 रुपये किती जणांनी परत दिली? 7 जणांनी. मग किती रुपये वजा झालं? 91 मध्ये 40 रुपये वजा झाले. 40 का? जर 8 रुपये 7 जणांनी पैसे परत दिले तुला तर 40 रुपये का वजा झाले? चोपन्न रुपये वजा पाहिजे. 54 रुपये वजा व्हायला. चोकले रे मी 5 रुपयाने केलो 5 नाही केलो आता किती केलास? मी 7 नाही केलो आणि 2 वाढलो. हा 54 रुपये वजा व्हायला पाहिजे 91 मध्ये. 2 रुपये वाढवलास 7 जणांचं. किती रुपये वाढलं? 2 रुपये ना दोघांचं वाढवलो. दोघांचं वाढवलास. किती रुपये वाढवलास? 8 रुपये 8 रुपये 16 रुपये. मग 40 आणि 16 किती झालं? 56 रुपये. मग 54 का म्हणतात? 56 रुपये तर तुम्ही 91 मधनं वजा केला. कमी आहे अजून 56 म्हणल्यावर बघा 91 म्हणल्यावर. तुम्ही कमेंट करून सांगा या बोनशाचं काय. मला आता याला मॅनेजर पाहिजे बहुतेक काढायला लागतं.